तर मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यानंतर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंग देवरुख कॉलेजला चित्रकलेचं शिक्षण देतात. तर तिथे जाऊन मी सध्या बॅचलर ऑफ फाईन आर्ट डिग्री सेकंड इयरला मी आहे. तर त्याप्रमाणे मी चित्र वगैरे जोपासत असतो किंवा नवीन काहीतरी करायचं म्हणून त्या सदैव प्रयत्नात असतो. त्याप्रमाणे इकडे ओम गजानन आमराई आहे. तर त्याचे जे मालक होते त्यांनी सांगितलं होतं की आमच्या इथे काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि कलाकुसर करायचीच, पण त्याच्यातून काहीतरी नाविन्य निर्माण झालं पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे. समोर एक त्यांची भली मोठी बाग आहे. बागेत मोठमोठे दगड आहेत. तर दगडांवर म्हटलं काहीतरी केलं ना तर चांगलं वाटेल. म्हणजे दगडांचं बघल्यानंतर पोत म्हणा किंवा त्याचा आकार म्हणा, त्याप्रमाणे ते आकार शोधून किंवा त्याच्यातील पोत शोधून त्याची गंमत घेऊन ते चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे त्याच्यावर समजा आता एखादा वाघाचा आपल्याला आकार दिसतोय तर त्याचा निरीक्षण करून मग त्याच्यावर चित्र काढण्यात आली. तर त्याच्यावर कोकणातील सर्व पशु परत प्राणी असे सगळे पक्षी प्राणी घेऊन त्याच्यावर चित्रित करण्यात आले. म्हणजे वाघ म्हणा, हत्ती म्हणा, गवारेडे म्हणा, तसेच आपले खंड्या पक्षी म्हणा, ससा, शेकरू असे भरपूर प्रमाणाचे वेगवेगळे प्राणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.